तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विचबद्दल माहिती बघणार आहेत. तर हा स्विच तुम्हाला दिसत असेल, या स्विचला टम्बलर स्विच असे म्हणतात. हा एक अँटिक स्विच आहे. जुन्या काळामध्ये 20व्या शतकात हा स्विच वापरला जायचा. आजच्या घडीमध्ये हा स्विच मुख्यतः वापरला जात नाही किंवा वापरामध्ये नाही आहे. तर याचं स्पेसिफिकेशन सांगायचं गेलं तर हा 6 एम्पियर 240 वोल्ट AC वर चालतो. नेक्स्ट पाहूयात आपण. तर हा स्विच बघू शकताय तुम्ही, हा वन वे स्विच आहे. हा लाईट फिटिंग करताना किंवा घरगुती वापरामध्ये, इंडस्ट्रियल वापरामध्ये तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर बघा, हा 2 वे स्विच आहे. आता 2 वे स्विच ओळखायचा कसा, तर ह्याला पाठीमागून 3 टर्मिनल असतात. यावरून आपल्याला ओळख होते की हा 2 वे स्विच आहे आणि यावरून कळतं की हा सिंगल 1 वे स्विच आहे. त्यानंतर अजून एक स्विच आहे आपल्याकडे, हा आहे बेल पुश स्विच. हा आपण बेलसाठी वापरतो. हा दाबला असता रिटर्न जागी येतो. त्यानंतर पुढे बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्विच तुम्हाला दिसत आहे, हा स्विच तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल, हा वापरलाही असेल. पण तुम्ही हा विचार केला असेल, ह्या स्विचचं नाव काय? तर या स्विचचं नाव आहे स्लायडिंग स्विच म्हणतात ह्याला. तुम्ही बघू शकता, ह्याला ऑपरेट करताना हा स्लाइड होतो. तर याचा वापर कुठे होतो लक्षात घ्या. तर पहिल्यांदा ह्याचं आपण नाव बघू. तर ह्याला SPDT स्विच म्हणतात. सिंगल पोल डबल थ्रो. सिंगल पोल डबल थ्रो स्विच असे म्हणतात ह्याला. याच्यामध्ये अजून काही प्रकार पडलेत बघा. हा पण एक पुश टाईप सिंगल SPDT स्विच आहे. हा स्विच आपण DIY प्रोजेक्ट्स असतील किंवा प्रॅक्टिकल्स असतील किंवा होममेड अप्लायन्सेस असेल किंवा जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये हा आपण वापरतो. त्यानंतर बघा, हा स्विच बघा, हा फार छोटासा स्विच तुम्हाला दिसत असेल. हा पण एक प्रकारचा स्लायडिंग स्विच आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करता, DIY प्रोजेक्ट्स असतील किंवा जे काही छोटे कंपोनंट असतात त्याच्यामध्ये आपण हा वापरतो. त्यानंतर बघा, हा एक इंटरेस्टिंग स्विच आहे. हा तुम्ही पाहिला असेल, बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. तर हा पुश बटन स्विच आहे. हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये वापरला जातो किंवा PCB बोर्डवर याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. ठीक आहे.